तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं डी व्लॉग या चॅनलमध्ये. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता तो आपल्या मागच्या व्लॉगमधील महादेवाचा डोंगर. तर मित्रांनो हा डोंगर आमच्या मामाच्या गावामध्ये असल्यामुळे तुम्हाला सारखा सारखा दिसत असेल माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय आपल्या मित्रांनो आजचा व्लॉग जो आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आपण इथल्या 1-2 ठिकाणी फिरायला जाणार आहे. तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर जास्त वेळ नाही घालवता, चला सुरू करू. तर मित्रांनो गावाकडचा रस्ता तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर गावाकडे हीच मजा असते मित्रांनो, रस्ता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. आणि या ठिकाणी एक छोटं, म्हणजे छोटं नाही मोठं आहे, एक देवीचं मंदिर आहे. तर ते पण म्हणलं तुम्हाला जाता जाता दाखवावं, कारण की आमच्या रूटमध्येच पडत होतं, त्यामुळे तुम्ही म्हणलं तुम्हाला दाखवावं जाता जाता. तर तर मित्रांनो तुम्ही हे मंदिर बघू शकता. तर ही वाघजाई या देवीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या आसपासचा परिसर तुम्ही बघू शकता. मला तर खूप छान वाटलं, कारण की सगळं निसर्गरम्य असं वातावरण आहे. मोठमोठे झाडे जे आहेत ते या मंदिराच्या आसपास होते. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चाललोय गोंदवलेला. तर महाराजांचं दर्शन करायला चाललोय. बघू आता किती वेळ लागतोय. काय ऊन तर भरपूर आहे, खूप ऊन आहे. तर मित्रांनो 30 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही गोंदवली या ठिकाणी पोचलो होतो. तर आज काय एवढी गर्दी वगैरे नव्हती, त्यामुळे बरं झालं. नाहीतर पौर्णिमेच्या वेळेस खूप जास्त गर्दी असते भक्तांची. तर त्यानंतर मग आम्ही गाडी पार्क केली आणि त्यानंतर मग मंदिरात दर्शनासाठी निघालो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मित्रांनो गेट नंबर 2 या गेटमधून आम्ही मंदिरात प्रवेश घेतला. तर या मंदिराला एकूण 4 गेट आहेत मेन. तर त्यातील गेट नंबर 2 मधून आम्ही प्रवेश घेतला. तर तुम्ही मंदिराची रचना बघू शकता, अतिशय सुंदर आहे. आणि यानंतर मग आम्ही मंदिराच्या आत गेलो. आत गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते आपले पादत्राणे म्हणजेच चपल्या वगैरे बाजूला काढल्या. त्यानंतर हे तुळशी वृंदावन तुम्ही बघू शकता मंदिराच्या पुढचे. तर खूप असं म्हणजे चांगलं वातावरण होतं, एकदम असं फ्रेश वाटत होतं. खूप छान वाटलं मंदिरात जाऊन. तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या. आणि भरपूर भाविक भक्त हे जात असतात, खूप लांबून माणसं येत असतात या ठिकाणी. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊ शकता. तर त्या परिसरात म्हणजे मंदिराच्या परिसरात मोबाईल किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई असल्यामुळे आम्ही आतील काय तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु बाहेरून जेवढं पॉसिबल झालं तेवढे सगळे व्हिडिओ काढले आम्ही. तर मित्रांनो दर्शनाला काय जास्त वेळ लागला नाही, लगेच आमचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर तिथं अजून एक तुळशी वृंदावन वगैरे आहे, तर तिथं सुद्धा दर्शन घेतलं मग. तर खूप छान वाटलं दर्शन घेऊन, म्हणजे अगदी मनाला शांती अशी भेटली.
त्यानंतर मग आमची आजी पण आली होती आमच्यासोबत. तर ती आम्हाला बोलली की आता प्रसाद घेण्यासाठी जाऊया. आणि या ठिकाणी लहान मुलांची सहलसुद्धा आली होती, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर ते खूप छान वाटलं त्यांना बघून, म्हणजे जुने दिवस आठवले. आम्ही पण असेच जायचो फिरायला वगैरे लहानपणी सहलीत. तर ते दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही प्रसाद घेण्यासाठी तिकडे निघालो. मंदिराची रचना तुम्ही बघू शकता कशा प्रकारे अजून तर मित्रांनो, जेवायच्या आधी हात वगैरे धुवून घेतला. इथे पाण्याची सोय वगैरे होते, ते पिण्यासाठी सुद्धा पाणी होतं, छान होतं, स्वच्छ पाणी होतं. तर भाविक भक्तांसाठी सोय त्यांनी अगदी एक नंबर केलेली आहे. निघालो तर तिकडे सुद्धा खूप जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे लगेच आम्हाला प्रसादाचा लाभ घ्यायला भेटलं. तर मित्रांनो, प्रसाद हा खूप छान होता. प्रसाद घेऊन झाल्यानंतर मित्रांनो, कमी वेळ असल्यामुळे, म्हणजे आमच्याकडे कमी वेळ असल्यामुळे आम्ही लगेच मंदिरातून बाहेर पडलो आणि त्यानंतर घरी आलो. तर आजच्या व्लॉगमध्ये फक्त मित्रांनो एवढंच. तर असेच नवीन नवीन व्लॉग आपल्या चॅनलवरती येणार आहेत. अजून आपण भरपूर ठिकाणी फिरायला वगैरे जाणार आहोत, तर त्याचे व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. आणि डेली व्लॉग्स येत राहतील मित्रांनो आपले. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा. आणि जर तुम्हाला काय एखादं सजेशन वगैरे काय द्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की देऊ शकता. तुमचा एक लहान भाऊ किंवा मोठा भाऊ या नात्यानं तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता की मला काय सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता मला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, उद्या रंगपंचमी असल्यामुळे त्याचा सुद्धा व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. काहीतरी करणार आहे मी कांड 100% रंगपंचमी दिवशी. आणि रंगपंचमीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. सो रंगपंचमी खेळताना मित्रांनो आपले चांगले कलर वापरा. जास्त म्हणजे असं आपल्या शरीराला किंवा स्किनला त्याचा दुष्परिणाम होईल असं काय कलर वापरू नका, चांगले कलर वापरा एवढंच सांगतो. आणि आजचा व्लॉग इथेच संपला आणि पुढचा व्लॉग आपल्याला भेटेलच बघायला. उद्या आम्ही रिटर्न जाणार आहे घरी, सो त्याचा व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.